जीवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने मन राणीवा घर केले काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे बाप रखुमा देवी वरू सावळी प्रतिमा मनी मन क्षमा एक झाले काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मोक्तारं कलिपङ्कमग्नजनतः वृन्दस्य भक्तप्रियं गोगोपी गणवेष्टितं मधुरया वाण्यसुतं सज्जनैः तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्रीपाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्ग करो नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद निशमानंदी वल्लभं शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू वणदोष झालो दास पायाचा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः जयांची किडे स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने मन राणीवा घर केले काय करू सई सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांचा विरहिणी या प्रकरणातील 3 चरणांचा असून या अभंगद्वारे ज्ञानोबरायांनी जीवनमुक्त जो महात्मा आहे ज्ञानी पुरुष जो आहे संत महात्मा जो आहे त्याची आवड 2 सखीच्या संवादाच्या निमित्तानं व्यक्त केलेली आहे विठ्ठला या क्षेत्र स्वरूप असलेल्या नजीक बाबुळगाव यावी हा जो अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो आहे या वर्षी सप्ताहाचं हे 46वे वर्ष आहे आणि या 46व्या वर्षाच्या सप्ताहातील काल्याच्या कीर्तनाची सेवा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा या संस्थांकडे आलेली असल्यामुळे ती पर्यायाने माझ्याकडे आलेली आहे हरिभक्तीपरायण आदरणीय उद्धव महाराज सगलोस यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे ज्ञानेश्वरीचं पारायण तो पारायण सोहळा देखील या ठिकाणी आहे भरत महाराज घनवट चैतन्य महाराज उलट हे ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक आहेत आणि भावार्थ रामायण कथा प्रवक्ते हरिभक्तीपरायण रामराव महाराज घनवट हे आहेत या काल्याच्या सेवेकरिता गावातील परिसरातील आणि दूरवरून आलेली अनेक गुणीजन मंडळी ज्येष्ठ वारकरी मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत संगीत विशारद महादेवजी महाराज घोंगरट गुरुजी स्वर भास्कर दिनकरजी महाराज खामकर रामकिसनजी महाराज तेलोरे शिवाजी महाराज काळे पंढरीनाथ महाराज कोटभरे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण विठ्ठलाबा गव्हाणे हरिभक्तीपरायण लहू महाराज देहूकर आणि आपण सर्वजण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन या कीर्तनाच्या निमित्तानं आपल्याला करायचं आहे अगोदरच उशीर झालेला आहे उशीर होण्याचं कारणही आता पाऊस हे जरी असलं तरी आणखी एक कारण आहे की एक परंपरेचा काला संस्थांचा जो पूर्वापार जवळ 57 वर्षे तिथं होत आलेला आहे ती सेवा आजची होती ह्या मंडळींनी जेव्हा माझ्याशी संपर्क केला मी त्यांना सांगितलं 1 तारीख तुम्हाला मी निश्चित देईन निश्चित म्हटल्यानंतर त्यांनी इतका विश्वास ठेवला की काल्यातच छापून टाकलं लगेच काही अडचण नसली नाही पण 2 सलग करणं जरा मग कठीण होऊन जातं कारण मग तिथंही पूर्ण वेळ करता येणं शक्य नाही आणि इथं उशीर झाल्यामुळं अधिक कीर्तन लांबवणं त्यात काही अर्थ नाही 1 तासभर आपल्याला या अभंगाचं चिंतन या ठिकाणी करायचं आहे विठ्ठल ज्ञानोबरायांनी या अभंगामध्ये
ज्ञानी पुरुषाला काय आवडतं? जो जीवनमुक्त महात्मा आहे, अनंत जन्म भगवंताची भक्ती करून जो बोधाला पोहोचलेला आहे, मी वासुदेव तत्वता या बोधावर जो आरूढ झालेला आहे, पण त्या जीवनमुक्त महात्म्याच्याही अंतःकरणामध्ये भगवंताच्या भक्तीविषयीची जी आवड आहे, ती आवड या अभंगातून व्यक्त केलेली आहे. दोन सखींचा संवाद चालू आहे असं चित्र आपल्याला ज्ञानोबराय दाखवतात, पण त्या दोन सखींच्या संवादाच्या निमित्तानं आवड मात्र ज्ञानी पुरुषाची किंवा संतांची व्यक्त केलेली आहे. विठ्ठल अभंगामध्ये प्रवेशाच्या दृष्टीनं आपल्याला या जगातील लोकांचे सरळ दोन वर्ग कल्पावे लागतील. या जगात जेवढे काही माणसं आहेत, जेवढे काही मनुष्य म्हणून जन्माला आलेले आहेत, त्यातील सगळ्यांचे दोन वर्ग, दोन गट आपल्याला तयार करावे लागतील. एक गट आहे ज्याला संसार आवडतो, विषय आवडतात, हा एक वर्ग, आणि दुसरा वर्ग ज्याला देव आवडतो, हा वर्ग. आता भलेही संसार आवडणाऱ्या पक्षामध्ये लोक अधिक असणार आहे, देव आवडणाऱ्या पार्टीत थोडेसे कमी असणार आहे, थोडेसे म्हणजे बरेचसे कमी असणार आहे, थोडेसेच असणार आहे. शेकड्याने देखील आपल्याला सांगता येणं शक्य नाही की बाबा 100 लोकांतील 99 लोकांना संसार आवडतो आणि 1% लोकांना देव आवडतो, असं देखील सांगता येणं शक्य नाही. का? त्याला आधार आहे. भगवंतानं गीतेमध्ये सांगितलेलं आहे, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धै यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. हजारामध्ये एखादा भगवंताच्या प्राप्तीचा प्रयत्न करतो म्हणजे त्याला देव आवडतो. किती लोकात? 1000. पण हे कधी सांगितलं? 5500 वर्षापूर्वी. ज्ञानोबराय ज्या वेळेस भाष्य करायला बसले असतील नेवासा या ठिकाणी पैस खांबाजवळ ज्ञानेश्वरी सांगायला, या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानोबरायांनी जसं तसं 1000 शब्द नाही घेतला ओवीमध्ये. तरी असती ज्या महापुरी रिगता की कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तिरी विपाईला नेगी. म्हणजे भगवंताच्या काळामध्ये 1000त 1 माणूस ज्याला देव आवडतो असा होता. पुढे काळ लोटला ज्ञानोबरायांच्या काळापर्यंत 1 कोटी लोकांमध्ये एकच माणूस ज्याला देव मनापासून आवडतो असा आहे. आता ज्ञानोबरायांना देखील समाधीस्थ होऊन 700हून अधिक वर्षे उलटले. आता किती लोकांना देव आवडत असेल? पण ठीक आहे, ज्ञानोबरायांच्या मताचं अनुसरण करून 1 कोटी लोकांतील एका माणसाला देव आवडतो, बाकी ज्यांना संसार आवडतो असं गृहीत धरूया. तर मला सांगा बरं, भारतामध्ये किती लोकांना देव आवडत असेल? किती कोटी लोकसंख्या आहे आपली? पटकन सांगा. वाढते तो 140. म्हणजे ज्ञानोबरायांच्या मतानुसार ज्याला अंतःकरणापासून देव आवडतो असे पूर्ण भारतात किती लोक आहेत? विठ्ठल. ते तरी ज्ञानोबराय आहेत, विश्व माऊली आहेत, आईचं हृदय म्हणून 1 म्हटले. भगवान दत्तात्रयांनी अवधूत गीतेमध्ये म्हटलेलं आहे, ज्याला मनापासून देव आवडतो असे जगामध्ये एका वेळेला द्वित्री नाम उपजायते, 2 किंवा 3च असतात. विठ्ठल. मला एवढंच सांगायचंय, संसार आवडणारे लोक आणि देव आवडणारे लोक. संसार आवडणारे अधिक आहेत, त्यांचा काही विचार आपल्याला करायचा नाही, कारण त्यांचा विचार करून काही लाभच नाही. ज्यांना संसार आवडतो, विषय आवडतात, त्यांचा विचार करून आपल्याला लाभच नाही. का लाभ नाही? त्यांना झालेला नाही तर आपल्याला काय डोंबल्याचा लाभ. म्हणून देव ज्यांना आवडतो असे काही जे मोजके लोक आहेत त्यांचा आपल्याला विचार करायचा. तर देव आवडणारे जे काही लोक आहेत त्यांच्यात पुन्हा 2 गट आहेत. तुम्ही म्हणाल संसारिक लोकात गट असतात बुवा, देव आवडणाऱ्या लोकात असतात का? हो असतात, तुम्हाला ठाऊक नसतात. बरं लक्षात. देव आवडणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा 2 भाग आहेत. अभंगाच्या दृष्टीनं विचार केला तर देवाचं केवळ निर्गुण रूपच ज्यांना आवडतं असे लोक आणि देवाचं केवळ सगुण स्वरूपच ज्यांना आवडतं असे लोक, असे 2 भाग आहेत. विठ्ठल. ज्यांना देवाचं केवळ निर्गुण स्वरूप भावतं ते सगुणाला न्यून लेखतात, ते सगुण उपासना करतच नाही. नाथ महाराजांनी भागवतामध्ये म्हटलेलं आहे, निर्गुणा होणी सगुण न्यून, निर्गुणापेक्षा सगुण न्यून म्हणणारे महामूर्ख आहेत म्हटले. निर्गुण आणि सगुण आपल्या संतांनी ऐक्य केलेलं आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. हे ज्ञानोबरायांच्या काळामध्ये सुरू झालं. नाही तर त्याच्या अगोदर देव मानणाऱ्या 2 गट चालतच आलेले होते अनादी काळापासून. देवाचं केवळ निर्गुण रूपच त्याचा विचार करणारे. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथोनी चराचर हरिसी भजे, रंग नाही रूप नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू चिर घोराया, नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू. हा आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही, ज्ञानोबरायांनी देखील म्हटलेलं आहे. नाही रूप वर्ण
वर्णाचे प्रावर्ण नाही, रूप वर्ण गुण जेथ ज्या परमेश्वराच्या ठिकाणी रूप वर्ण गुण नाम इत्यादीचा काही संबंध नाही. जे आकाराचे पहिले तीर ज्ञानोबा म्हणतात आकाराच्या पलीकडचा तो परमात्मा आहे. म्हणजे काही देवाला मानणारे देव आवडणारे जे लोक आहेत त्यांना देवाचं केवळ निर्गुण रूपच आवडतं, ते सगुणाला नेऊन लेखतात. आणि काही मात्र असे आहेत की सगुणाच्या पुढे त्यांची दृष्टीच जात नाही, देवाला केवळ आकारातच पाहतात. पण आपण ज्या देवाला एका विशिष्ट आकारामध्ये पाहत आहोत तो देव केवळ आकारापुरता मर्यादित नसून विठ्ठल जळी स्थळी भरला हे ज्ञान त्यांना नाही. हे दोन भेद अनादी काळापासून चालत आलेले होते. कुठपर्यंत ज्ञानोबरांचा अवतार होईपर्यंत आपल्या संतांनी क्रांती केली आणि संतांनी सांगितलं अरे बाबांनो, जो निर्गुण आहे तोच सगुण आहे, जो सगुण आहे तोच निर्गुण आहे. विठ्ठल या अभंगामध्ये ज्ञानी पुरुषाची आवड ज्ञानोबरांनी सांगितलेली. जो ज्ञानी पुरुष अनंत जन्म भक्ती केल्यानंतर बोधाला पोहोचलेला आहे, ज्ञान संपन्न तो झालेला आहे, तो परमात्मा आणि मी एकच आहे असं ज्ञान ज्याला झालेलं आहे. आता वास्तविक पाहता त्याला लौकिक दृष्टीनं भक्ती करण्याची कोणतीही आवश्यकता राहिलेली नाही आहे. तरी देखील त्याच्याकडून भक्ती घडते आहे. ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती ज्याला म्हणतात त्या अवस्थेतील हे उद्गार आहेत. विठ्ठल आपणही भक्ती करतो आणि संतही भक्ती करतात, ज्ञानी महापुरुषही भक्ती करतात. त्याच्यात एक मोठा भेद आहे. कोणता भेद आहे? आपण जी भक्ती करतो ती देवाचं ज्ञान झालेलं नसताना भक्ती करतो. अजून देव आपल्याला कळालेला नाही, देवाला आपण जाणलेलं नाही, तो देव कसा आहे हे आपल्याला माहीत झालेलं नाही. पण तरी देखील आपण देवाची भक्ती देवावर श्रद्धा ठेवून संतांच्या वचनावर विश्वास ठेवून करतो आहोत, केली पाहिजे. उलट भक्तीविना पशु कशाशी मातला, नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की नाही, वाढला सटवीने नेला कैसा नाही. नाथ महाराजांच्या प्रांतात आहोत त्यामुळे मग त्यांची थोडी प्रमाण आपण प्रमाणात का होईना दिली पाहिजे. ठीक आहे, आपण अज्ञानी आहोत, भक्ती करतो आहोत, ठीक आहे, पण आपली भक्ती ही देवाच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी असली पाहिजे. नाहीतर मग बहुतेक करून अज्ञानाची भक्ती संपत्ती तयाची चित्ती बोध गायचा. जर अज्ञानी माणूस भक्ती करत असेल आणि त्या बदल्यात देवाकडून संपत्ती इच्छित असेल तर संपत्ती मिळेल देखील. तो देव षडगुण ऐश्वर्य संपन्न असल्यामुळे त्याला याला संपत्ती देणं काही जड नाही आहे, पण त्या भक्तीचं ते खरं फळ नाही आहे. भक्तीचं खरं फळ आहे पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. मला एवढंच सांगायचंय, आपणही भक्ती करतो पण आपली अज्ञान अवस्थेतील भक्ती आहे आणि संत देखील भक्ती करतात ती अज्ञान अवस्थेतील नाही. आपली साधन भक्ती आहे, त्यांना देव प्राप्त झालेला आहे, पण देव प्राप्त झाल्यानंतरही शिव भूत्वा शिवम येते तसं जे सूत्र आहे, ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा या बोधावर पोहोचलेल्या महात्म्याचे हे उद्गार आहेत. विठ्ठल एक शंका येते, जो ज्ञानाला पोहोचलेला आहे, देव आणि मी एकच आहे असं ज्यानं जाणलेलं आहे त्याच्याकडून भक्ती कशी काय होऊ शकेल? कारण भक्तीमध्ये द्वैत लागतं, देव लागतो, त्या देवाची भक्ती करणारा भक्त लागतो, त्यावेळेस काय होऊ शकते? भक्ती होऊ शकते. हा भक्त जर देव स्वरूप झाला असेल, देव पहावयाशी गेलो, तेथे देवाची होणी ठेलो. तुकोबारांचे एक अभंग मला सांगावं लागेल. मूळ स्वभाव जाईना या अर्थाचा अभंग आहे. अनेक दृष्टांत आहेत पण दृष्टांताशी आपल्याला तर काही देणं घेणं नाही. सिद्धांत चरण मी सांगतो. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग. तुकोबाराय म्हणतात, मी तुमच्यासारखा सामान्य जन्माला आलेलो, पण पूर्व पुण्याईनं पुण्य फळले होता दिवसा मला संतांचा संग लाभला किंवा देवाची कृपा केली, परिजग जेठी करुणा केली, संत संगती मला प्राप्त झाली, मी सत्संगतीत राहू लागलो, त्यांच्या सत्संगाचं श्रवण करू लागलो, त्याचा परिणाम आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग. मला त्या सत्संगतीत राहता राहता ज्ञान झालं आणि मीच पांडुरंग रूप आहे असं मला कळलं. म्हणजे ज्या पांडुरंगाची भक्ती तुकाराम महाराज जन्मोजन्मी करत आले तो पांडुरंगच मी आहे हे त्यांनी जाणलं. मग आता पांडुरंग त्यांच्याहून वेगळा राहिला नाही तर मग भक्ती कुणाची करणार? मग काव तुकोबाराय तुमचं भजन राहिलं असेल ते म्हटले नाही, त्याचे भजन राहीना कारण मूळ स्वभाव जाईना. विठ्ठल संतांकडून जी भक्ती घडते आहे ती आवडी पोटी घडते आहे हे मला सांगायचंय. आपली भक्ती गरजेपोटी घडते आहे आणि संतांकडून ज्ञानीपुरुषाकडून जी भक्ती घडते आहे ती आवडी पोटी घडते.
आपल्याला भक्तीची गरज आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्यांना भक्तीची गरज राहिलेली नाही तरी भक्ती होते, कारण अंतःकरणात आवड आहे. विठ्ठल मी शंका उपस्थित केली की ज्ञानी पुरुषाकडून भक्ती होऊ शकते का, अशीच काही शंका पंडितांना आली. कोणत्या पंडितांना? पंडित हा समदर्शन आहात त्या पंडितांना नाही. पंडानाम आत्मविषया बुद्धी यशांते पंडिता हा किंवा पंडित तोची भला नित्य भजे जो विठ्ठल, त्या पंडितांना नाही शंका येत. पण काही पंडितांना येते, पोंगा पंडितांना. त्यांना शंका आली की ज्ञान झाल्यानंतर भक्ती कशी काय होऊ शकेल, कारण ज्ञानाने हा देवाशी एकरूप झाला, देव वेगळा राहिलाच नाही, द्वैतच नाही, तर भक्ती कशी घडेल, अशी काही पंडितांना शंका आली. ते आले ज्ञानोबरायांकडे, कुठं नेवासेलाच आले म्हणा, आणि ज्ञानोबरायांना विचारलं असेल की ज्ञानी झाल्यानंतर त्या ज्ञानी महात्म्याकडून कशी काय भक्ती होऊ शकते. ज्ञानोबरायांनी सरळ काही उत्तर न देता त्यांना घेऊन गेले कुठं, वेरूळला. घेऊन वेरूळला लेण्या दाखवल्या. तिथं महादेवाचं मंदिर आहे, शिवपिंड आहे. त्या शिवपिंडीकडे बोट दाखवून ज्ञानोबरायांनी त्यांना विचारलं हे काय आहे. ते म्हटले देव आहे. म्हटले हे काय दिसतं. ते म्हटले देऊळ आहे. म्हटले नंदी, पार्वती, गणपती, कार्तिक स्वामी हे देवाचा परिवार दिसतो, हे काय. ते म्हटले परिवार आहे. मग मला सांगा बरं, हे देव, देऊळ आणि परिवार हे किती दगडामध्ये कोरून केलं. ते म्हटले का ज्ञानोबा आहे असं का विचारता, ही तर आश्चर्याची गोष्ट आहे ना, जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य. डोंगरा एवढा एकच दगड आणि तो एकच दगड करून त्याचाच देव, त्याचंच देऊळ आणि त्याचाच काय केलं परिवार. मग ज्ञानोबा त्यांना प्रश्न करतात जे प्रश्न करत होते, ज्ञानानंतर भक्ती कशी काय होईल. तर ज्ञानोबा म्हणतात ज्ञान झालं तरी भक्ती कशी काय होणार नाही. अमृतानुभवामध्ये उभी आहे. देव देऊळ परिवारू कोरुणी की जे डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. जर एकाच दगडाचा देव, त्याच दगडाचं देऊळ आणि त्याच दगडाचा देवाचा परिवार होऊ शकत असेल, तर जो अनंत जन्म भक्ती करून बोधाला प्राप्त झाला, देवाशी ऐक्यतेला, एकरूपतेला प्राप्त झाला, तो कल्पित द्वैताचा स्वीकार करून भक्ती का करू शकणार नाही. विठ्ठल म्हणजे ज्ञानी महात्म्याकडून देखील काय होऊ शकते, भक्ती होऊ शकते. उलट त्या ज्ञानी महात्म्याला देवाशी एकरूप झाल्यानंतर असं वाटलं की पूर्वी मी देवाचा भक्त होतो, देव वेगळा होता, मी वेगळा होतो, भक्तीचा आनंद घेत होतो, आता देवाशी एकरूप झालो, ब्रह्मज्ञान मला झालं, इथं जरा पंचायतच झाली, मला पूर्वीसारखी भक्ती करता येईना. मग आता मी देवापासून वेगळं व्हावं तर काही केल्या वेगळा न हे गेम आहे, आता माझ्याच्याने ते वेगळं होणं शक्य नाही, म्हणून ते देवालाच विनंती करतात, मी भक्त तू देव ऐसे करी. माझ्याच्याने आता वेगळं होता येत नाही, हे देवा तू तसं काहीतरी कर, तू तुझा देव हो आणि मला काय कर, भक्त कर. हे आपण नाही म्हणू शकत देवासमोर. नको ब्रह्मज्ञान, तो म्हणेल तुला व्यवहाराचं ज्ञान नाही, ब्रह्मज्ञान नको कशाला म्हणतोस. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती व्हा, मी भक्त तू देव ऐसे करी. हे आपण देवासमोर नाही म्हणू शकणार आपले उद्गार म्हणून. जर आपण म्हटलो मी भक्त तू देव ऐसे करी, देव काय म्हणेल, मी देव आहे तू भक्त हो अगोदर. लक्षात आलं. हे कोण म्हणू शकतो, जो बोधानं देवाशी एकरूप होऊन गेला आणि त्याला आता वेगळं होता येईना, तो देवाला विनंती करू शकतो. अशा बोधावर पोहोचलेला जो महात्मा आहे, त्याच्या चित्तामध्ये भलेही सांसारिक विषयांची आवड शिल्लक राहिलेली नसेल, नावडे जनधन माता पिता या स्थितीला तो पोहोचलेला आहे. त्याला जगातील काहीच आवडत नाही, पण याचा अर्थ त्याच्या चित्तात आवडच नाही असं नाही. त्याच्याही चित्तात देवाच्या सगुण रूपाविषयी भक्तीची आवड आहे. त्याला काय आवडतं, त्या अभंगाच्या पहिल्याच्या
सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने मन राणीवा घर केले. ज्ञानोबरायांनी ज्ञानी महात्म्याला काय आवडतं हे या अभंगद्वारे सांगितलेलं आहे. ज्ञानी महापुरुषाला जो देवाशी एकरूप होऊन गेलेला आहे त्याला आता या जगाशी काही देणं घेणं राहिलेलं नाही. जगातील कोणताही पदार्थ त्याला आवडत नाही, जगातील कोणताही विषय त्याला भुलवू शकत नाही. पण त्याच्याही चित्तामध्ये देवाच्या सगुण रूपाविषयीची आवड शिल्लक आहे. त्याला काय आवडतं? सावळे परब्रह्म आवडे या जीवा. खरं तर त्याला परब्रह्मच आवडतं, पण त्या परब्रह्माने धारण केलेलं सावळं सुंदर मनोहर रूप आवडतं. विठ्ठल सावळे परब्रह्म आवडे या जीवा. या जीवा म्हणजे त्यांचं सांगताय, त्यांच्याकडे हात करायचा. सावळे परब्रह्म आवडे या जीवा नाही. यांना काय आवडेल त्याचा काय भरोसा आहे? काय आवडेल? संसार आवडेल, विषय आवडतील, धन आवडेल, द्रव्य जीवा होनी आवडी या जना आमासी पाषाणा होनी हीन तुकोबर आहे म्हणतात. या जना त्या जीवांना द्रव्य म्हणजे धन आवडतं किती? जीवापेक्षा. संतांनी देखील देवाला धनच मानलेलं आहे. तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण, त्यामुळं देव देखील त्यांना जीवापेक्षा जास्त आवडतो. विठ्ठल आन बाई नगा देवराया बहु आवडसी जीवापासून या सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा बरी. विठ्ठल सावळे परब्रह्म आवडे या जीवा. सावळ आणि परब्रह्म या दोन शब्दाचा एकत्रित प्रयोग ज्ञानोबरायांनी या ठिकाणी केलेला आहे. अनेक ठिकाणी हा प्रयोग आपल्याला आलेला आढळून येतो. वरिले सावळे परब्रह्म, सावळे परब्रह्म आवडी या जीवा. ज्ञानेश्वरीमध्ये देखील अनेक ठिकाणी हा शब्द प्रयोग आपल्याला आलेला आढळून येतो. ऐसे सावळेनी परब्रह्मी भक्त कामकल्पद्रुमे बोलिले आत्मारामे संजय म्हणे. ऐसे सावळेनी परब्रह्मी, सावळे परब्रह्म आवडी या जीवा. विठ्ठल तुम्हाला ते सावळ परब्रह्म आवडतं म्हणजे त्या परब्रह्मानं धारण केलेलं सावळ सुंदर मनोहर रूप म्हणजे कृष्ण रूपाचा निर्देश केलेला आपल्याला आढळून येतो, ते आवडतं. मग तुम्ही त्याच्या भक्तीचा आनंद उपभोगण्याकरिता काही केलंय की नाही? केलंय. काय केलं? घर केलं. मने मन राणीवा घर केली. आम्ही आमच्या अंतकरणात घर केलं. कशाकरिता? त्या सावळ्याच्या भक्तीचा आनंद उपभोगण्याकरिता. साधं सुद्धा घर केलं का? नाही. राणीवा राज मंदिर केलं. विठ्ठल जीवाचा घात करणारे तुच्छ असलेले विषय उपभोगण्याकरिता सुद्धा जर घर आवश्यक असेल तर देवाच्या भक्तीचा आनंद उपभोगण्याकरिता घर नको का? विठ्ठल पण या बाह्य घराचा निर्देश केलेला नाही. संसारिक लोकांना देखील गृहाधिकाची अपेक्षा असते. गृह पाहिजे आवश्यक. नाथ महाराजांनी म्हटलंय भागवतामध्ये. गृहस्थी लोकांनाच काय, सगळ्यांनाच लागतं. पशुपक्ष्यांना देखील काय लागतं? घर लागतं. ही मुलं बाळ लग्न कार्याची झाली की मग त्या गृहस्थी लोकांची लगबग दिसून येते घर बांधण्याकडे. मग साठवलेले पैसे म्हणा किंवा कर्ज वगैरे काढून म्हणा लोक काय बांधतात? घर बांधतात. गृहस्थीच काय, संन्यासाला काय लागत नाही का घर? फक्त त्याच्या घराला मठ म्हणतात, एवढंच फरक आहे. फार झालं तर आश्रम म्हणत असतील आणि फारच झालं खाली तर बाबाजी की कुटिया. विठ्ठला सगळ्यांना घर आवश्यक आहे. सामान्य विषय उपभोगण्याकरिता जर घर आवश्यक असेल तर देवाच्या भक्तीचा आनंद उपभोगण्याकरिता घर नको का? मी बोलून गेलो. ते घर कोणतं? इंद्रिया देवनी कवाड हृदयी भोगी. ते हृदय रूपी घर, अंतकरण रूपी घर. मने मन राणीवा घर केले. आम्ही आमच्या अंतकरणाचंच काय केलं? म्हटले घर केलं. गोष्ट खरी ही अशी आहे की आपलं जे अंतकरण आहे, मन आहे, हे देवाला राहण्याचं घरच आहे. पण आपण ते भाड्याने दिलेलं आहे आणि त्या भाडेकरूंनी कब्जा करून ठेवलेला आहे. शहरामध्ये मोठी मोठी माणसं पैसा मुबलक असल्यामुळं घरं बांधतात. आता तेवढं काय राहायला लागत नाही म्हणून मग ते काय करतात? भाड्याने देतात. अनेक लोक ज्यांना बांधणं शक्य नसतं ते काय करतात? घर भाड्याने घेतात. आणि भाड्याने घर घेतलेले लोक लवकर ते खालीच करत नाहीत. त्यापैकी काही लोक आणि कोर्टापर्यंत जावं लागतं. अहो घर याचं, पैसे याचे, कष्ट याने केले, फक्त त्याला भाडे करून ठेवले, भाड्याने दिलं आणि ते खालीच करत नाही. लक्षात आलं का? असं दिसतं की नाही? अगदी त्याच पद्धतीनं हे अंतकरण रूपी घर देवानं त्याला राहण्याकरताच आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे. पण आपण ते काम क्रोध रूपी भाडे करून दिलं आणि त्यांनी त्याच्यावर कब्जा केला. संतांनी सांगितलं आम्ही त्या भाडेकरूंना काढून दिलं.
काम क्रोध केले घर रीते तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोधी केले घर रीते तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ. त्या गोपाळाला वाटलं पाहिजे की इथं जाऊन राहावं आणि तो गोपाळ येतो देखील. संतांचं ज्ञानी पुरुषांचं साधकांचं महात्म्यांचं अंतकरण पाहून त्या देवाला वाटतं इथंच राहावं इथून जाऊच नाही. तरी जयाची चोखटी मानसी मी होण्याचे क्षेत्र संन्यासी जयाने दिल्या ते उपासी वैराग्य ज्ञानोबाराशी. त्या महात्म्याचं चोखट शुद्ध असलेलं अंतकरण बघून देवाला वाटतं इथंच क्षेत्र संन्यास घ्यावा इथून जाऊच नाही. शब्दाकडे लक्ष द्या. महात्म्यांचं अंतकरण बघून देवाला वाटतं इथून जाऊच नाही आणि आपलं पाहिलं की इथं जाऊच नाही. विठ्ठल त्यांनी त्यांच्या अंतकरणाचं राजमंदिर केलं. देवाच्या भक्तीचा आनंद भोगण्याकरिता सावळे परब्रह्म आवडे अजिवा मने मन राणीवा घर केले. हे कोण सांगतंय? ज्ञानी पुरुष सांगतोय. त्याला काय आवडतं ते म्हणजे एक सखी दुसऱ्या सखीला सांगते. त्यावेळेस तो ऐकणारा जो आहे त्यानं प्रश्न केला त्या ज्ञानी पुरुषाला किंवा त्या संत पुरुषाला, का हो तुम्ही अनंत जन्मदेवाची भक्ती करून बोधाला पोहोचलेले आहात, ब्राह्मी स्थितीमध्ये निमग्न आहात, तर मग आता तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये. तुम्ही आहे त्या स्थितीमध्ये राहिलं पाहिजे. उत्तमा सहजावस्था शास्त्रामध्ये सांगितलेलं. तुम्हाला वेगळी भक्ती करण्याची गरज नाही. तो करी ते तुझी पूजा. तुम्ही जे कराल ती तुमच्याकडून काय होणार आहे? पूजा. तो कल्पितो जपू माझा. तुम्ही जी कल्पना करेल तो जप होणार आहे. तुम्ही सहज तिकडे फिराल तीच देवाला काय होणार आहे? प्रदक्षिणा होणार आहे. स्तोत्र आणि सर्व आगिरो. तुम्ही जे काही बोलाल ती देवाची काय होणार आहे? स्तोत्र होणार आहे. एवढ्या उच्च स्थितीला तुम्ही पोहोचलेले असताना पुन्हा सामान्यांसारखं मला हे आवडतं मला ते आवडतं आणि त्या भक्तीचा आनंद उपभोगण्याकरिता मी अंतकरणाचं राजमंदिर केलं, हे सामान्यांसारखं बोलणं शोभतं का हो? माझे जीवीची आवडी पंढरपुराने. हे आम्ही म्हटलं तर चालेल, आम्ही अज्ञानी आहोत, अजून पांडुरंगाची भेट आमची झाली नाही, पण तुम्ही पांडुरंग स्वरूप होऊन गेलेले आहात. तुम्ही आता स्वस्थ राहा, आहे त्या स्थितीत राहा. तो ज्ञानी पुरुष हे ऐकल्यानंतर त्याला प्रश्न करत त्याला बोलतो, अरे तू म्हणतोस हे सगळं मला कळत, मला कळत नाही असं नाही. लोकांना वाटत असतं महात्म्यांना काही कळत नाही. लोक म्हणत असतात बाबांना व्यवहारातलं काही कळत नाही. मग कसं काय व्यवहारातलं कळत नसेल शास्त्रातलं कसं कळेल? वैकुंठवासी गुरुवर्य घोले बाबा विठ्ठल बाबा घोले सांगायचे, ज्याला 100% व्यवहार कळतो त्याला 1% परमार्थ कळतो. मग ज्याला चांगला परमार्थ कळालेला आहे त्याला व्यवहार कळल्यापासून राहील का? फक्त तो लक्ष देत नाही एवढंच आहे. विठ्ठल त्या ज्ञानी महापुरुषाला असा प्रश्न केल्यानंतर त्या ज्ञानी महापुरुषानं सांगितलं, अरे बाबा तू म्हणतोस ते सगळं मला कळतं, पण गोष्ट अशी आहे याच्यामध्ये माझा काही इलाज चालत नाही. दुसऱ्या चरणाकडे जात असताना एक भाव उपस्थित करणं मला आवश्यक वाटतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे किंवा एकंदर सर्व संतांचे काही व्यभिचार भावाचे काही अभंग आहेत. एक एकंदर गोषवारा मी आपल्याला सांगतो. एखादी स्त्री सन्मार्ग सोडून वाममार्गाला लागलेली असेल तर दुसरी सज्जन स्त्री तटस्थ, दुसरी त्रयस्थ सज्जन स्त्री त्या स्त्रीला समजावून सांगताना असं सांगत असते, तुझं हे वागणं उचित नाही, कुळाला कलंकित करणारं आहे, परपुरुषाकडे तुझं जे चित्त आकर्षित झालेलं आहे हे योग्य नाही. असं सज्जन स्त्री ज्यावेळेस त्या कुलटा स्त्रीला सांगते त्यावेळेस ती कुलटा स्त्री म्हणत असते, तू बोलते ते सगळं मला कळतं, पण त्या परपुरुषाकडे माझं जे चित्त आकर्षित झालेलं आहे त्यात माझा इलाज नाही. विठ्ठल त्याप्रमाणे तो ज्ञानी महात्मा सांगतोय त्या प्रश्नकर्त्याला, अरे बाबा तू बोलतोस ते सगळं खरं आहे, मी ज्ञानी झालेलो असल्यामुळे मी स्वस्थ राहिलं पाहिजे. आता मला सावळ परब्रह्म आवडतं आणि त्याच्या भक्तीचा आनंद मी अंतकरणामध्ये घेणार आहे, त्याचा उपभोग घेणार आहे. हे सामान्यांसारखं बोलणं मला शोभत नाही, हे मला सगळं कळतं, पण गोष्ट अशी आहे त्या सावळ्यानं एवढं सुंदर मनोहर आकर्षक रूप धारण केलेलं आहे की तो मला आपल्याकडे खेचतो आणि माझ्या अंतकरणाला त्याच्यामध्ये गुंतवून टाकतो. याच्यामध्ये माझा इलाज चालत नाही. काय करू? अभंगाचं दुसरं. काय करू सावळे काय करू सावळे गोविंद काय करू सावळे गोविंद काय आपल्या
काय करू सये सावळे गोवित. गोवित म्हणजे गोवतय, गुंतवून टाकतंय, गुरफटवून टाकतंय त्याच्यामध्ये, ते मला अडकवतंय. कोण? ते सावळ. कारण त्यानं एवढं मनोहर आकर्षक रूप धारण केलेलं आहे की माझा इलाज चालत नाही, माझं मन आपोआप लपत म्हणते. आता आपल्या संसारी लोकांचं मन देवाकडे लागत नाही, ते संसारात गुंतलेलं असतं. ठीक आहे, आपल्याला देखील हे चरण म्हणता येईल. काय करू सई संसार गोवित आपोआप लपत म्हणते. अहो चला ना भजनाला, चला वारीला. अहो काय करावं, तुम्ही बोलता ते खरं आहे, तुम्ही चांगलंच आम्हाला सांगता, पण आता काय करावं, काही काम आलेले आहे. इलाज चालत नसलं की काय करू हा शब्द येत असतो. काय करू सई सावळी गोवित, ती सखी सांगते. सखीच्या संवादाचं निमित्त केलं आहे. ती एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला सांगते काय करू सई सावळे गोवित. ते सावळ त्यानं आकर्षक रूप धारण केलं. मी बोलून गेलो, हे सावळे परब्रह्म हा शब्द प्रयोग भगवान कृष्णाच्या बालरूपाला धरून केलेला आहे. त्याचं नावच कृष्ण आहे. कर्षयती इति कृष्ण हा, जो समस्त प्राण्यांच्या चित्तवृत्तींना आपल्या सौंदर्यामुळे आपल्याकडं खेचून घेतो, त्याला म्हणतात कृष्ण विठ्ठल. काय करू सई सावळी गोवित आपोआप लपत म्हणते. ते मी बोलत होतो, संसारी लोकांचं मन तर देवाकडे आपोआप लागत नाही. जो साधक आहे संसाराकडे मनाला तो जाऊ देत नाहीये, देवाकडे लावण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचं देखील लागत नाही. त्याला देवाला विनंती करावी लागते. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून किंवा माझे चित्त तुझे बाई राहे ऐसे करी काही, करुण्या बाही भव हा तारी दातारा. पण ही साधकाची स्थिती, संसाराची वेगळी, साधकाची वेगळी. पण इथं सिद्ध महापुरुष आहे, तो म्हणतोय आपोआप लपत म्हणत येते. त्या सावळ्या रूपामध्ये माझं मन आपोआप काय होत आहे, लपत आहे. याच्यामध्ये माझा काहीच इलाज चालत नाही, कारण त्यानं एवढं सुंदर रूप धारण केलंय की माझं चित्त त्याच्याकडे आकर्षित तो करून घेतोय आणि त्याच्यामध्ये गुंतवून ठेवतोय. काय करू सावळे गोवित आपोआप लपत म्हणत येते. आता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जो पांडुरंग आहे, विठोबा आहे, तो विठोबा ते पांडुरंग म्हणजे भगवान कृष्णाचं बालरूप आपण मानलेलं आहे. म्हणून सावळे परब्रह्म या शब्दाने किंवा काय करू से सावळे गोवित या शब्दाने कुणाचा निर्देश केला? अभंगाचं शेवटचं
सावळी प्रतिमा मनी मन क्षमा एक झाले काय करू सई सावळे गोवित आपे आपल पद मन तेथे ज्ञानोबरायांच्या या 3 चरणाच्या विरहिणी प्रकरणातील अभंगाचं काहीच तोडकं मोडकं चिंतन या ठिकाणी आपण केलं. आजचा काल्याचा प्रसंग आहे. सावळे परब्रह्म या शब्दाने भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाचा निर्देश केलेला आहे. त्या भगवान बालकृष्णाच्या लीला वर्णन कराव्या असा संकेत आजच्या दिवसाचा आपल्याला आढळून येतो. पूर्वापार संकेतानुसार भगवंताच्या बाललीलांचं काहीसं वर्णन आपल्याला करायचं आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी देवानं गोकुळात केलेल्या चरित्राचं उच्चारण करायचं. यद्यपि भगवंतानं अवताराला येण्यापासून किंबहुना त्याही अगोदरपासून तो थेट निज धामाला जाईपर्यंत जे काही केलं त्या सगळ्यांना चरित्राचं म्हणतात आणि त्या सगळ्या चरित्राचं उच्चारण केलं तरी ते लाभदायकच आहे. ते केलंही पाहिजे, आपण करतही असतो. भागवत कथा इत्यादी प्रसंगी देवाच्या समग्र चरित्राचं काय केलं जातं, चिंतन केलं जातं. पण काल्याच्या प्रसंगी नियमावली जी सांगितलेली आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी देवानं गोकुळात केलेल्या चरित्राचं उच्चारण करायचं. न देवचरितांचरित, देवाच्या चरित्राचं आचरण करायच्या भानगडीत पडायचं नाही. आपल्या मन बुद्धी सामर्थ्याच्या इंद्रियांच्या पलीकडचं ते असल्यामुळं त्या देवाच्या चरित्राचं आचरण करता येणं आपल्याला शक्य नाही. करायचंच असेल तर प्रभू रामचंद्रांच्या काही चरित्राचं आचरण करावं, करायचंच असेल तर संतांच्या समग्र चरित्राचं काय करावं, आचरण करावं. पण भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं मात्र केवळ काय करावं, उच्चारण करावं. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी देवानं गोकुळात केलेल्या चरित्राचं उच्चारण करायचं. गोकुळात केलेल्या कोणत्या चरित्राचं उच्चारण करायचं? रांगता गोधणे राखीत आहे हे दशे चरित्र केले नारायणी रांगता गोधणे राखीत आहे. कुठल्या चरित्राचं? गोकुळात केलेल्या. कोणत्या अवस्थेतील? रांगताना आणि गोधन राखताना. पण किती वेळ करायचं ते काही तिथं सांगितलेलं नाही, त्यामुळे 10 मिनिटं करूया. विठ्ठल देवाला अवताराला येण्याच्या अगोदरपासूनची जी पार्श्वभूमी आहे, पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे तिथपासून वसुदेव देवकीचा विवाह त्याच्यामध्ये झालेलं विघ्न, त्यानं त्यांना कारागृहात डांबणं, भगवंताचा अवतार होणं, वसुदेवानं त्या देवाला गोकुळात नेऊन घालणं आणि गोकुळामध्ये आनंदी आनंद होणं, गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, इथपर्यंतचा जो भाग आहे तोही सांगायचा. पण कुठं? जन्माष्टमीच्या कीर्तनात, गोकुळाष्टमीच्या कीर्तनात मध्यरात्री जो कीर्तन होतं 10 ते 12 तिथं सांगायचं ना. आज काय सांगायचं?
रांगता गोधने राखीता हे रांगताना केलेलं चरित्र आणि गोधन राखताना केलेलं चरित्र. त्यापैकी रांगताना देखील अनेक प्रकारचं चरित्र देवानं केलं. काग वगैरे ठा मारिले बाळपणी अवघी दैत्य घाणी बुडविली हे देखील रांगतानाच केलेलं चरित्र आहे. नुघडता बाळपणाची फुली मी अदानवी सृष्टी केली. भगवंत म्हणतो अजून माझं बाळपण मुडलं नव्हतं तोपर्यंत समग्र दानव कुळाचा राक्षस कुळाचा मी काय केला नायनाट केला. हे देखील देवाचं काय आहे रांगताना केलेलं चरित्र आहे. पण रांगताना केलेल्या अनेक चरित्रापैकी प्रमुख चरित्र आहे देवानं लोणी चोरण्याचं चरित्र केलं. जर का त्याचं उच्चारण न करता दुसरंच सांगत बसला एखादा वक्ता तर लोक म्हणतील याला काहीच येत नाही. कारण मुख्य चरित्र आहे देवानं लोण्याची काय केली चोरी केली. आता त्या देवाला लोणी चोरण्याची गरज नव्हती तरी देखील त्यानं का केली त्याची अनेक कारण मोठ्या मोठ्या महर्षी लोकांनी नमूद करून ठेवलेले आहेत. एक दोन कारण गरिबी हटाव बघून पुढे जायचं. विठ्ठला देवाला लोणी चोरण्याची गरज नव्हती. देवाच्या घरी काय कमी होतं का. येथे नवनीताची ती मुलं सांगतात की नाही तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी टाकाचे सरोवर आणि तुझ्या संगतीत येथे नवनीताचे पूर पूर परिस्थिती अनुभवतो आपण. नदीला पूर आला कधी म्हणतो आपण थोडं पाणी वाहून गेलं त्याला पूर आला म्हणतो का नाही. दुथड्या वाहून गेली की त्याला म्हणतो पूर. मग देवाच्या घरी जर नवनीताचे म्हणजे लोण्याचे पूरच होते तरी देवानं चोरी का केली. त्याचे अनेक कारण आहे. ती कारण पाहण्यापूर्वी देवानं चोरी केली त्याचं वर्णन केलं ते पाहू. रांगत रंगणे धावणी धरीती गवळणी देवानं लोणी चोरण्याचं काम केलं. आता त्याचा लाक्षणिक अर्थ देखील संतांनी सांगितलेला आहे. लोणी चोरलं म्हणजे काय चोरलं चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. जे सज्जन लोक आहेत साधक लोक आहेत साधू लोक आहेत त्यांचं लोण्यासारखं अंतर्बाह्य मृदू संवेदनशील असलेलं जे अंतकरण आहे ते काय केलं चोरलं. कारण सज्जनाचं हृदय कसं असतं मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त त्याची चोरी केली. हा त्या लोणी चोरण्याचा काय आहे लाक्षणिक अर्थ आहे. पण लोणी चोरलं म्हणजे दुधाचं विरजन लावून केलेलं दही त्याचं घुसळण करून काढलेलं लोणी ते चोरलं हा अर्थ होतो. हा अर्थ घेतला तरी देखील देवानं लोणी चोरलं हे खरंही आहे. विठ्ठल का चोरलं हा प्रश्न आहे. त्याचं किती एवढं मुबलक होतं 9 लाख गाई कितीतरी दूध त्याचं दही किती लोणी निघत असेल. आम्ही गमतीनं अनेक वेळेस सांगत असतो. वैकुंठवासी गुरुवारी वक्ते बाबा सांगायचे त्यांना कोणताही प्रश्न कुठे विचारला तरी उत्तर तयारच. शास्त्रातला प्रश्न असला की शास्त्रीय उत्तर आणि आडमुठा प्रश्न असला की त्याच्या 10 पट आडमुठं उत्तर. कुणीतरी म्हटलं बाबा देवाच्या घरी एवढ्या गायी होत्या म्हणजे त्या काळात गायांची संख्या एवढी होती. बरं लोकसंख्या कमी होती यंत्र नव्हते मग एवढ्या दुधाची विल्हेवाट कशी काय लागत असती. आडमुठाचा आहे की नाही. संतांनी लिहून ठेवलं त्याच्यावर विश्वास ठेवायचा. तिथं तर्क करायला गेला. लोक कमी होते गाया जास्त होत्या जास्त दूध देणाऱ्या होत्या यंत्र नव्हते. मग एवढं दूध त्याचं होणारं एवढं दही त्याचं घुसळण कसं काय लोणी काढत असतील. बाबा म्हटले याला आडमोठं उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही. बाबा म्हटले अरे तू शेततळे पाहिले का. ते म्हटले पाहिले. किती मोठे असतात 1-1 एकर 2 एकराचे सुद्धा काही ठिकाणी काय आहेत शेत. ते म्हटले तसे शेततळे होते. काढलेलं दूध त्या शेततळ्यात नेऊन सोडून द्यायचं विरजन लावायचं त्याचं दही व्हायचं. तो म्हटला इथपर्यंत मला कळलं की शेततळ्यामध्ये दूध सोडायचं विरजन लावायचं दही करायचं पण घुसळण कसं करत होती. यंत्र तर नव्हते. त्याला वाटलं मी अडकवतोय बाबांना. बाबा म्हटले त्याला कशाला घुसळण कशाला रवीन कशाला ओढायचं म्हटले मग लोणी कसं निघायचं. ते म्हटले ही छोटी छोटी मुलं धरून आणायची सकाळी कपडे काढून आंघोळी घालून सोडून द्यायचे लक्षात. ते पोहायचं त्याने घुसळण व्हायचं. हे पिंप त्याला टिपाड म्हणतात ना तेवढाले लोण्याचे गोळे लुटीत आणायचे.
ठीक आहे, अतिशयोक्ती असेल या उत्तरात, पण यातून हे घ्यायचं की देवाच्या घरी इतकं मुबलक लोणी होतं. विठ्ठल चोरी का केली? देवाच्या घरी खूप होतं तरी देखील देवानं चोरी केली. मग असा नियम थोडाच आहे, ज्याच्या घरी खूप असतं त्याने चोरी करू नये म्हणून. कळालं तर बरं होईल ना, जेवून जाणार. ज्याच्या घरी खूप असतं त्याने चोरी करू नये असा काही नियम आहे? उलट आता जगातले सगळ्यात मोठे चोर जर धरून आणले तर घरी खूप आहे पण तरी देखील चोरी करतात. मला वाटतं ते देवाकडून शिकले असले पाहिजे. त्याच्या मागचे अनेक कारण आहेत. एक कारण मी आपल्याला सांगणार आहे. भगवंतानं गोकुळामध्ये स्वभोवती दृष्टी टाकली आणि देवाच्या लक्षात आलं की येथील लोकांचा मुख्य व्यवसाय दुग्धोत्पादन आणि त्या दुधाचा सार भाग लोणी तो नेऊन विकायचा मथुरेच्या बाजाराला आणि त्याच्यावर आपली उपजीविका, आपला उदरनिर्वाह चालवायचा. ठीक आहे, भगवंताच्या इच्छेनुसार, शास्त्राज्ञेनुसार ज्याला त्याला जे ते कर्म काय झालेलं वाट्याला आलेलं आहे. कुणाला शेती, कुणाला व्यवसाय, कुणाला नोकरी. आगा दया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. देवाच्या इच्छेनुसार आपल्याला हे वाट्याला आलेलं, त्या लोकांना ते वाट्याला आलं, त्याच्यात काही वावगं नाही. पण देवानं पाहिलं की ज्यांच्या घरी एवढं दूध मुबलक प्रमाणात काय होत आहे, उत्पन्न होत आहे, म्हणजे लोणी निर्माण होत आहे, त्या घरातील मुलं मात्र अशी गवळ्यांची ताक पिरी कोण पोरी चांगली तुकोबाराय म्हणतात. गवळ्यांची ताक पिणारी पोरं काही चांगली असतील का? चांगली म्हणजे शरीरानं देह, तशी ती बिचारी चांगलीच होती, देवाची एकनिष्ठ होती की नाही, पण शरीराने असे क्रूश झालेले, वाळून गेले. म्हणजे घरी लोणी यांच्या पिकताय ते गेले वाळून. आता ती परिस्थिती आजही तशीच आहे म्हणा. तुमच्यात आणि त्या गोकुळातील लोकात फरकच नाही. ते फक्त काय करत होते, दुधाचं लोणी सार भाग तो नेऊन विकत होते मथुरेच्या बाजाराला. तुम्ही काय उत्पन्न करता? कापूस, अजून बोला बोला, तूर, सोयाबीन, ऊस आणि नेऊन विकता तुमच्या मथुरा, शेवगाव, नेवासा, पैठण इत्यादी. लक्षात काही फरक आहे का? आता ते लावलंय त्यांनी त्यामुळे मला एक टिप्पणी करता येईल ना, नाहीतर लोक तेवढंच काढायचे. विठ्ठल देवाला विचार केला, हे लोणी दुधापासून निर्माण करतात आणि यांची मुलं वाळून जातात आणि जिथं नेऊन विकतात आणि ते धनबळानं खरेदी करतात तिथे लोक कोणती? मथुरेची, राक्षसी प्रवृत्तीची. आणि ते धष्टपुष्ट झाले. बरं ते लोणी खाऊन काय पारायणाला बसणार होते का? कोणते? मथुरेतले लोक. मथुरेतले लोक पारायण बिरायण काय करत नसतात. लक्षात आलं का? ते उलट पारायणवाल्याला आडथळा आणणारे. मग देवानं विचार केला, ज्या सवंगड्यांना सोबतीला घेऊन भविष्यात आपल्याला धर्मरक्षण करायचंय ते मात्र कृश होत चाललेले आहेत आणि जे धर्माला हानी पोहोचवणारे लोक आहेत ते मात्र सशक्त होत चाललेले. धर्माची दुहेरी हानी होत होती, ती थांबवण्याकरिता देवाला गरज नसताना सुद्धा सवंगड्यांना सोबतीला घेऊन चोरी करावी लागली. विठ्ठल चोरीचं सत्र आरंभलं. बरं, ते चोरीचा प्रकार देखील चुपचाप गुपचूप असं नव्हतं. गवळीनं 10-5 किलो लोणी ठेवलं, त्याच्यातलं किलो भर अर्धा किलो नकळत घेऊन गेलेत, असं काही प्रकार नव्हता. तसे चोर असतात की नाही हो? तुमच्या 1000 रुपये खिशात असतील तर सगळे काढत नाहीत, 500च काढतात. तुम्ही म्हटले असे चोर कुठं पाहिले का? बाहेरचे नाही सांगत मी. लक्षात ते घरात माणूस शर्ट काढून ठेवतो, 10,000 रुपये आणलेले असतात, 9.5 भरतात. बरं, विचारायची सोय नसते. तो म्हणतो नाही माझ्याकडून कुठंतरी खर्च झाले असतील. असं आहे. म्हणजे देवाच्या चोरीचा प्रकार असा नव्हता. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी खायचं, सवंगड्यांना खाऊ घालायचं, पक्ष्यांना बोलवून, वानरांना बोलवून खाऊ घालायचं, नाच धूस करायची. मग चोरी उघड व्हायला वेळ कसा लागणार? विलंब लागणार नाही. चोऱ्याचं सत्र उघड किशी चाललं. गवळणींनी विचार केला, आपली मुलं तर निमूटपणे आपण दिलेलं ताक चुपचाप पीत होती, पण नक्की यांना कोणीतरी मार्गदर्शक भेटला असला. विचारांनी ते लक्षात आलं, कृष्णानं हे सगळा उपद्रव केलेला आहे. म्हणून कृष्णाच्या तक्रारी त्या गवळणी एक एक करून यशोदेला सांगू लागल्या. यशोदा देखील ऐकण्याच्या काही मनस्थितीत नव्हती. तिने घड्याळात पाहिलं, 1 वाजून पुढे गेलेला होता. ती त्यांना भांडायला उठली. कुणाला? त्या तक्रार करणाऱ्या गवळींना. 5 वर्षाची माझे बाळगी, अंगणी माझ्या खेडी, कालटिकाची घेता आळगी, गोकुळच्या नारी, बाळ सगुणाचे ताने, बाळ दिसते गोजीरवाने, काय संगता घराणे, गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे, गोकुळच्या. चोराच्या उलट्या बोंबायला म्हणतात. म्हणजे हिच्या मुलानं खोड केलेली ती सांगाय, त्या गवळणी सांगायला आल्या आणि हीच त्यांना भांडायला उठली. त्या गवळणीने विचार केला, इथं काय आपला लाग लागणार नाही. हिरमुसलेपणानं पाठीमागे आला. आपल्या गृहकार्यामध्ये त्या काय झाल्या, मग्न होऊन गेल्या. देवाच्या चोरीचं सत्र वाढतच गेलं. एक दिवस खरोखर यशोदेला देवाच्या खोडकरपणाची प्रचिती आली. मग तिच्या लक्षात आलं, आतापर्यंत गवळणींनी केलेल्या तक्रारी अक्षरशः खऱ्या होत्या. म्हणून तिनं देवाला बोलावून घेतलं आणि उद्या जाई राणा चाल न म्हणता सरळ सरळ पटकन सांगून टाकलं. लक्षात आलं? देवालाही वाटलं, आईनं विना विलंब सरळ सांगितलेलं असल्यामुळं काहीतरी नक्की उशीर झालेला असला पाहिजे. देव देखील विना विलंब
कुटुंब सवंगड्याकडे आले. नारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राहणार. त्या गोपाळांनी विचार केला, देवानं देखील सरळ सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण सरळ निघून गेलं पाहिजे. घरी गेले, आपापल्या गाया शिदोऱ्या घेतल्या आणि देवासह गाया चारण्याच्या उद्देशाने वनात आले. त्या काळात आरक्षित गोचर भूमी, ज्याला गायरान म्हणतो, हजारो एकर क्षेत्र होतं. तिथं गाया चारण्याकरता सोडून दिल्या आणि उरलेल्या वेळेमध्ये विटी, दांडू, चेंडू, लगोरी, नाना प्रकारचे खेळ भगवंत आपल्या सवंगड प्रचलित असलेले सगळे खेळ भगवंत आपल्या सवंगड्याशी खेळलेले आहे. मग कुठपर्यंत खेळणार? कांदी भार पोटी भूक काय खेळायचे सो भगवंतानं खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं. त्या आणलेल्या शिदोऱ्याचा एकत्रित काल्याचा प्रसाद हातामध्ये घेतला. मध्यभागी उभे राहिले. सभोवती गोपाळांना आपापल्या अधिकारानुसार स्थान दिलं आणि तो हातात असलेला प्रसाद देव आता त्या गोपाळांना वाटणार आहेत. भगवान शुकाचार्यांनी एका श्लोकामध्ये हे चित्रण केलेलं आहे. त्या ठिकाणी बाभुळगाव नजीक बाभुळगाव या ठिकाणी या वर्षीच्या या सप्ताहातील काल्याची सेवा संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा यांना सांगण्यात आली. पर्यायाने ती माझ्याकडे आली. ही पूर्वापार परिचितच असलेली मंडळी आहेत. नेहमी वारीच्या निमित्तानं इतरत्रही संस्थानावर होणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होणारी सर्वजण मंडळी आहेत. तसं तर आपला हा जो भाग आहे, शेवगाव तालुक्याचा हा भाग आहे, हा पैठणशी आपण निगडीत आहोत. सगळेजण पैठणची वारी करणारे, पैठणला षष्टी उत्सवाला जाणारे लोक आहोत. शेवगावच्या थोडं पलीकडे गेलं, ढोरा नदीच्या थोडं पलीकडं, मग तिकडची माणसं थोडी नेवाशाला लगत असलेली माणसं आहे. कुठे होईना आपण संलग्न आहोत, ही समाधानाची काय आहे गोष्ट आहे. एवढे मोठे महान संत आपल्या भूमीमध्ये होऊन गेले याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. आपल्याला उद्धाराकरता कोणापुढे हात पसरण्याची आवश्यकता नाही. आपण केवळ नाथ महाराजांचा, माऊलींचा आश्रय केला की आपला उद्धार झालाच म्हणून समजा. जयाने घातली मुक्तीची पंगतच घातलेली आहे. लक्षात कोणीही या देखो आवड येतो खाणी ब्रह्मविद्येची. 13व्या अध्यायाचा उपसंहार करत असताना काही ओव्या आलेले आहेत. फिटो विवेकाची वाणी हो का नामानाची जिनी देखो आवड येतो खाणी ब्रह्मविद्येची. ज्ञानोबा म्हणतात वाटेल त्याला, ज्याला वाटेल मला ब्रह्मविद्या प्राप्त व्हावी, त्याला ब्रह्मविद्या प्राप्तीची सोय ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी करून ठेवलेली आहे. फक्त आपण काय करायचं? वाचावी ज्ञानेश्वरी, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. त्या सद्ग्रंथांचा काय करावा? आश्रय करावा. आता आम्ही तिकडं जर कीर्तन असलं पलीकडं, शेवगावच्या पलीकडच्या भागामध्ये, मला वाटतं तो भाग पूर्वी नेवासा तालुक्यात असावा, कारण आमची जी सगळी गावं आहेत त्याच्या पुढे ने असं लिहिलं जातं. खामगाव ने, दहिगाव ने, हिंगणगाव ने, आणि इकडं जर असतील दहिगाव शे, लक्षात आलं का? ढोरजळगाव ने, आणि अलीकडचं ढोरजळगाव शे आणि नेचा अर्थच एवढा होतो, शेवगाव नेवासा. पूर्वी त्या नद्यांच्या सीमा असतील. बहुतेक ढोरा नदीच्या पलीकडचा जो भाग आहे पूर्वी, 100 वर्षाच्या पूर्वी गॅजेट जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की तो नेवासा तालुक्यात असावा. म्हणून सहजच स्वाभाविक तिकडं त्यांची वृत्ती आहे. तिकडं कीर्तन असलं की आम्ही सांगत असतो. कीर्तन कशासाठी आम्ही केलं? त्याचा काय मोबदला तुम्हाला मागितला का कधी? नाही. मग काय करा, तुम्ही वद्यवारीला कुठं या? नेवाशाला. आता मी काय तसं म्हणणार नाही, वर्षातून एखाद्या वेळेस या, पण शुद्ध वारीला पैठणला गेल्याशिवाय राहू नका, नाही तर मग हे कर्ज तुमच्यावर तसंच राहील. विठ्ठला भगवंत मध्यभागी उभे आहेत. हातामध्ये काल्याचा, त्या शिदोऱ्यांचा एकत्रित केलेला काल्या रोपाचा प्रसाद हातात घेतलेला आहे. भगवंत वाटत आहेत. बिभ्रत वेणू जठरपटयो हो शृंगवेत्रीचे कक्षी वामी पाणो मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरी सुहृदो हासयन् नर्मभिः स्वैः स्वर्गी लोके मिषति बुभुजे यज्ञ भुग्बाल केली पुंडलीक
तुम्ही वारे तोही करे मुख हातीच्या दारा जारे दोहीचा कोपरा वारे तोही करे मुख तुका मने हाती तुका आणि कपडूनी तुम्ही वारे तोही करे मुख कंठी झालेला कृष्णा मागे अवघा जने प्रमा